नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या स्टोरी चॅनलमध्ये. मुलाने आजोबांचा जुना रेडिओ चालू केला आणि त्यातून उद्याच्या बातम्या ऐकू आल्या. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. एक छोट्याशा गावात अथर्व नावाचा 10वीचा विद्यार्थी आपल्या आईसोबत राहत होता. त्याचे आजोबा काही महिन्यांपूर्वी वारले होते. त्यांच्या खोलीमध्ये एक जुना रेडिओ ठेवलेला होता. तो रेडिओ कित्येक वर्षांपासून बंद होता. घरातील सगळे म्हणायचे, तो आता चालणार नाही, फेकून दे. पण अथर्वला आजोबांची आठवण म्हणून तो जपून ठेवायचा होता. एके दिवशी मुसळधार पाऊस चालू होता. घरात वीज गेली होती. वेळ घालविण्यासाठी अथर्वने रेडिओचं बटन फिरवलं. सुरुवातीला फक्त खडखड खडखड आवाज आला. अचानक एक निवेदक बोलू लागला, उद्याच्या मुख्य बातम्या. सुरुवात इथून झाली आपल्या गोष्टीची. नक्की आता सकाळी 7 वाजता नदीवरील जुना पूल कोसळणार असून वाहतूक बंद ठेवण्यात येईल. अथर्व घाबरला. दुसऱ्या दिवशीची बातमी आज कशी ऐकू येईल? सकाळ झाली. त्याने गावात सगळ्यांना सांगितलं, पण कोणीच विश्वास ठेवला नाही. काही वेळाने पुलावरून एक ट्रॅक्टर जात असताना पुलाचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने चालकाने वेळेत गाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. अथर्व हादरला. रात्री त्याने पुन्हा रेडिओ लावला. यावेळी आवाज आला, उद्याच्या बातम्या. गावातील जुन्या शाळेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागणार आहे. अथर्व लगेच मुख्याध्यापकांकडे गेला. त्यांनी सुरुवातीला त्याची थट्टा केली, पण अथर्वच्या आग्रहाने त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलवलं. तपासणीमध्ये मुख्य वायर जळालेली आढळली. ती बदलण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी मोठा अपघात टळला. आता अथर्वला खात्री झाली की हा रेडिओ काहीतरी वेगळाच आहे. तिसऱ्या रात्री रेडिओवरती निवेदकाचा आवाज थरथरत होता. उद्याच्या बातम्या. रात्री 9 वाजता गावातील एका घरात मोठा स्फोट होणार आहे. पण यावेळी पत्ता सांगितला गेला नाही. अथर्व संपूर्ण गावात धावत फिरू लागला. लोकांनी त्याला वेडा समजलं. रात्री 8:50 त्याला गॅसचा एक तीव्र वास आला. तो एका घरात घुसला आणि सगळ्यांना बाहेर काढलं. काही क्षणातच सिलेंडरचा स्फोट झाला. संपूर्ण गाव हादरलं, पण त्या कुटुंबाचा जीव वाचला. आता सगळे अथर्ववरती विश्वास ठेवू लागले. चौथ्या रात्री त्याने पुन्हा रेडिओ चालू केला. काही क्षणातच शांतता झाली. मग निवेदक म्हणाला, उद्याची मोठी बातमी. अथर्व नावाचा मुलगा उद्या संध्याकाळी 5 वाजता मृत्युमुखी पडणार आहे. अथर्वच्या हातातून रेडिओ खाली पडला. दुसऱ्या दिवशी तो घराबाहेरच पडला नाही. दार बंद करून बसला. संध्याकाळी 5:05च्या सुमारास अचानक त्याच्या घराच्या मागची जुनी भिंत मोठ्या आवाजात कोसळली. जर तो नेहमीप्रमाणे अंगणात खेळत असता तर त्याचा मृत्यू निश्चित होता. त्याचे प्राण वाचले. त्या रात्री अथर्वने शेवटच्या वेळेस रेडिओ सुरू केला. त्यावेळी निवेदकाऐवजी आजोबांचा आवाज ऐकू आला. ते म्हणाले, बाळा, हा रेडिओ भविष्य सांगण्यासाठी नाही आहे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी होता. आता तुला त्याची गरज नाहीये. एवढं बोलून रेडिओ कायमचा बंद पडला. अथर्वने तो पुन्हा किती वेळा सुरू करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यातून काहीच आवाज आला नाही. आजही त्या घरात तो रेडिओ जपून ठेवलेला आहे. गावातील लोक म्हणतात, काही वस्तू जुन्या असतात, पण त्यांच्यात दडलेली माया, योग्य वेळी दिलेला इशारा आयुष्यभर लक्षात राहतो. तर तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली, नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब